या तुमचे प्रेझेंटेशन घेऊन या. वळूयात पुढच्या बातमीकडे. पडळकरांना कुणाचा तरी वरदहस्त असल्यानं त्यांचा अहंकार वाढलाय, त्यामुळे भाजपनं अशा नेत्यांचा बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानावर रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे. पडळकरांना कुठून ना कुठून तरी नाहीतर कोणाचा तरी हा वरदहस्त असल्यामुळे त्यांचा अहंकार हा वाढलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. त्यामुळे भाजपचे जे प्रमुख नेते त्यांनी तरी त्यांचा कान तिथं धरावा, नाहीतर जर तुम्ही धरला नाही, जर समज नाही दिली तर आम्ही समजू की खालच्या लेवलला जाऊन आई वडिलांपर्यंत जाऊन बोलण्याची मुभा जर कोणी दिली असेल तर ती भाजपच्या प्रमुख या राज्याच्या नेत्यांनी दिलेली आहे. राहुल गांधींच्या मतदार यादी घोळाच्या पत्रकार परिषदेनंतर राज ठाकरेंकडूनही मतदार यादीतील डुप्लिकेट मतदारांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. मतदार यादीमधले बनावट मतदार शोधा, याद्या तपासून घ्या, बूथ पातळीवर काम करा. राज ठाकरेंनी अशा सूचना पदाधिकाऱ्यांना बैठकीमध्ये दिल्यात. वॉर्डामधले नवमतदार, वाढलेली मतदार संख्या यावर विशेष लक्ष ठेवा असे आदेशही राज ठाकरेंनी या बैठकीमध्ये दिले. अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर येथील बैठकीमध्ये राज ठाकरेंनी या सूचना केलेल्या आहेत. तिकडे कन्नडमधून बंजारा समाजाच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. एसटी आरक्षणाच्या